नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय हेल्दी प्रोटीन, आयर्न, कॅल्शियमचा खजाना असलेले शेंगदाणा व गुळाचे लाडू बनवणार आहोत। अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने आपण इथे लाडू बनवले आहे। हे लाडू तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकतात, प्रवासात घेऊन जाऊ शकतात, उपवासासाठी तर खूप उपयुक्त आहे। चला याची रेसिपी बघून घेऊयात। तर त्यासाठी आधी आपण इथे एक लोखंडाची कढई घेतली आहे। यामध्ये मेजरिंग कपांनुसार मी 2 कप शेंगदाणे घेतले आहे। आता इथे शेंगदाणे खमंग भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे। अजिबात शेंगदाणे जळू द्यायचे नाहीये, फक्त याचा पापुत्रा निघेल इतपतच आपल्याला ते खमंग असे भाजून घ्यायचे आहे। मी इथे शेंगदाणे खमंग भाजून घेते, तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, निशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा शेंगदाणे छान भाजले गेले, त्याचं असं साल निघायला लागलेलं आहे। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि मी एका वाटीने गरम असल्यामुळे थोडंसं यांना असं वाटीने मॅश करून घेणार आहे, म्हणजे याची साल निघून जाते। तुम्ही हवं असेल तर या सर्व शेंगदाण्यांची साल अशीच ठेवली तरीही चालेल, तरीही शेंगदाण्याचे हे लाडू खूप खमंग लागतात। पण मी अर्ध्या शेंगदाण्यांचे साल या ठिकाणी काढून घेणार आहे आणि अर्धे तसेच ठेवलेले आहे। अजून हे शेंगदाणे बऱ्यापैकी गरम आहे, तोपर्यंत मी हे हाताने असे चोळून घेतले आहे आणि आता याच्यातली सर्व साल आहेत ते आपल्याला असं झाऱ्याने चाळून घ्यायचे आहे, म्हणजे एकाच ठिकाणी हा कचरा पडतो आणि घरभर तो पसरत नाही। हे बघा अशा प्रकारे। तरी मी ते सर्व शेंगदाण्यांची साल काढून घेतलेली आहे। आता गुळाचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे, तर 2 कप शेंगदाण्यांसाठी मी इथे 1.25 कप बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला आहे। जर तुम्ही किसणीवर हा गूळ किसून घेणार असाल तर 1 कप गूळ यासाठी पुरेसा होतो। आता मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे शेंगदाणे भाजलेले टाकून घ्यायचे आहे आणि पल्स मोडवर आपल्याला याला 1 ते 2 वेळेस फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक आपल्याला याचं मिश्रण बनवायचं नाही आहे सुरुवातीला। तर हे बघा असं पल्स मोडवर मी फिरवून घेतलेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्यामध्ये हा सर्व गूळ लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर मी यामध्ये गूळ टाकून घेते आणि याला छान मिक्स करून घेते, म्हणजे काय होतं की एकसारखा गूळ याला लागला जातो आणि आपले लाडू अगदी छान चवीला तयार होतात। यामध्ये शेंगदाणा आणि गूळच आपण वापरलेला आहे। खूप छान आणि पौष्टिक हे लाडू तयार होतात। हे बघा शेंगदाणा गूळ आपलं एकदा मिक्स झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे थोडं थोडं करून मिश्रण टाकायचं आहे आणि पल्स मोडवर आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। खूप फाईन असं मिश्रण याचं तयार करायचं नाही आहे। हे बघा असं सरभरीत हे मिश्रण राहिलं पाहिजे। तुमच्याकडे मोठा खलबत्ता असेल तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकतात, त्यामुळे सुद्धा लाडू खूप छान तयार होतात। आता या प्रकारे आपण सर्व यामध्ये मिक्सरवर फिरवून घेतलेले आहे। उपवासासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे। ज्यांचे खूप जास्त उपवास असतात त्यांनी तर अशा प्रकारचे लाडू नेहमी आहारामध्ये ठेवावे, त्यामुळे त्यांचे रक्तशुद्धीसाठी पण हे लाडू खूप महत्त्वाचे आहे। यामध्ये गूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्त शुद्ध होते, पाचनशक्ती सुधारते। हे बघा तुम्ही बघू शकता, यातून एक थोडासा मिश्रण घ्यायचं आणि हातावर दाबून दाबून यायचे असे लाडू तयार करून घ्यायचे आहे। ह्या लाडूंना तूप किंवा दूध वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे, अगदी असे दाबून दाबून हे लाडू सहज तयार होतात। जर तुम्हाला खूपच जास्त कोरडं हे मिश्रण वाटत असेल तर तुम्ही 1 चमचा मेल्ट केलेलं कोमट तूप यामध्ये टाकू शकतात। तर हे बघा पहिला लाडू आपला रेडी झाला आहे। अशा प्रकारे सर्व लाडू आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे। तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे साधारण 20 ते 21 लाडू तयार झाले होते। तुम्ही सुद्धा करून बघा, अतिशय खुसखुशीत तयार होता। एक लाडू मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा। धन्यवाद।